श्रोते हो नमस्कार. आज 20 मार्च जागतिक चिमणी दिनाच्या शुभेच्छा. कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या कवितेमधून म्हटलंय, फांदीवर चिमणी भुरकी पांढरी, चिवचिव करते माझ्याकडे बघते, नभाकडे बघते चिवचिव करते फांदीवर चिमणी. भुरकी पांढरी रुमझुम नाचते, मन माझे कासते, चिमणीची एजा आकाशात असते, म्हणून तिला पुष्कळ कळलेले असते. श्रोते हो, चिमणीचं भावविश्व, चिमणीचं आपल्या जीवनामध्ये असलेलं हे स्थान, हे या कवितेतून व्यक्त झालेलं दिसून येते. कावळा, चिमणी असे आपण सहज म्हणतो, कारण हे दोन्हीही पक्षी मनुष्याच्या आश्रयाने राहणारे. पहाट झाली की सर्वत्रच चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होतो. मुठी एवढ्या आकाराची ही चिमुरडी चिमणी मात्र आपल्या बाळाची चिवताई असते. अंगणात चरणारी, काही वेळा धान्य वाळत घातलं की अलगद येऊन टिपणारी अशी ही चिमणी खूप घाबरट असते. फार क्वचितच चिमण्या घरात प्रवेश करतात आणि सिलिंग फॅनच्या वरच्या टोपणात अगर सोयीस्कर जागेत आपलं घरटं बांधण्याचा प्रयत्न करत असतात. चिमण्यांची पिल्ले अत्यंत नाजूक असतात, त्यामुळं त्यांना हात लावू नये असं म्हटलं जातं. मात्र काही झाले तरी चिमण्या माणसांच्या अवतीभोवती वावरत असतात. पेसेराइन ह्या कुटुंबातील 23 जातीच्या या चिमुरड्या पक्ष्यांना चिमणी हे सर्वसामान्य नाव दिलं आहे. हा पक्षी युरोप आणि आशियात सर्वत्र आढळतो. अमेरिकेत आढळून येणाऱ्या चिमण्या ह्या काहीशा मोठ्या आकाराच्या असून त्यांची लांबी 4.7 ते 6.7 एवढी इंच असते. बहुतेक सर्व चिमण्या वरून राखाडी रंगाच्या, त्यावर काळसर रंगाच्या रेघा, तर खालचा भाग पांढऱ्या रंगाचा अगर धुरकट काळ्या किंवा ब्राऊन रंगाचे पट्टे असलेले दिसून येतात. सॉंग स्पॅरो या जातीच्या चिमण्या जमिनीवर घरटे बांधतात. ही घरटी झाडाच्या बारीक मुळ्या तसेच काड्या कुड्यांची विणलेली असतात. चिमण्यांच्या अंड्यांच्या रंगात आणि आकारात फरक पडतो. ही अंडी पांढुरकी आणि तांबूस रंगाची असतात. दुसरी सर्रास आढळणारी चिमण्यांची जात म्हणजे जंपिंग स्पॅरो. हिचा आकार थोडासा लहान असून लांबी 5.25 इंच असते. ह्याच्या पाठीवर काळे पट्टे असतात आणि खालचा भाग फिकट रंगाचा असतो. वसंत ऋतूत ह्याच्या मस्तकावर गर्द तांबूस रंगाची नाजूक पिसांची टोपी येते. या चिमण्या प्राण्यांच्या केसांचा वापर करून काड्या कुड्यांचे गोल आकाराचे लहानसे घरटे बांधतात. चिमण्यांची शास्त्रीय वर्गवारी जरी आकारण्यात आलेली असली तरी जगातील सर्वच चिमण्यांचा अभ्यास करण्यात आलेला नाही. चिमण्यांचे 2 वर्ग असून पॅसेरिडी, एम्बेरेझिडी अशी त्यांची नावे असून हे वर्ग पॅसेरिफॉर्म्स विभागातील आहेत. 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो, ज्याला इंग्रजीमध्ये वर्ल्ड स्पॅरो डे असंही म्हटलं जातं. पहिला जागतिक चिमणी दिन हा 20 मार्च 2010 रोजी साजरा करण्यात आला होता. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी झाल्यानं त्यांचा परिणाम विविध परिसंस्थांवर दिसून येतोय. त्यामुळे 2006 मध्ये मोहम्मद दिलावर यांनी नाशिक इथं नॅचरल फॉरेवर सोसायटी या नावाची संस्था स्थापन केली. त्यानंतर फ्रान्समधील इकोसेस ॲक्शन फाउंडेशन आणि जगभरातील असंख्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने या संस्थेने 2010 पासून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास सुरुवात केली. अशा या चिमणीचे शास्त्रीय नाव पॅसर डोमेस्टिक्स असे असून पॅसेराइड या कुळातील आहेत. तिला इंग्रजीत हाऊस स्पॅरो तर हिंदीमध्ये गौरेया असेही म्हणतात. जगात अस्तित्वात असणाऱ्या चिमण्यांच्या 26 जातींपैकी फक्त 5 चिमण्यांच्या जाती भारतात आढळतात. यामध्ये स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचा देखील समावेश आहे. भारतात सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीच्या हंगामात वर्षभर असणारा आणि मानवाच्या जवळपास राहणारा आणि सतत दिसणारा पक्षी अशी या चिमण्यांची ओळख आहे.
चिमण्यांचे सरासरी वय 4 ते 5 वर्ष असते. यापैकी सर्वात वयस्कर वन्य चिमणी 23 वर्ष जगली. चिमण्यांच्या संवर्धनासाठी जे लोक काम करतात अशा लोकांच्या संस्थांना त्यांच्या प्रेरक कामगिरीसाठी सत्कार करून सन्मानित करण्यात येतं. चिमणी तिचे घरटे अतिशय आकर्षक बनवते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी चिमणी घर बनविण्यास सुरुवात करते आणि साधारणतः चिमणीचं घरटं हिरव्या बारीक गवतापासून बनलेलं असतं. आपल्या चिऊताईच्या खोप्यावर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी अतिशय सुंदर असं रचलेलं काव्य म्हणजे अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला झोका झाडाला टांगला. परंतु आता ही चिऊताई फक्त कविता गाणी आणि गोष्टीमध्ये दिसेल की काय अशी भीती वाटू लागली आहे. पूर्वी अंगणात आपली आई आणि आजी धान्य निवडत असताना समोरील पडलेलं धान्य टिपत असणारी अंगणात बागडणारी चिमणी मात्र काळाच्या ओघात आता दिसेनाशी झाली आहे. एकेकाळी सतत कानावर पडणारा चिमण्यांचा चिवचिवाट वाढत्या शहरीकरणामुळे आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ऐकू येईनासा झालाय. त्यामुळं अन्न साखळीतील महत्वाचा घटक असणारी चिमणींची संख्या आजच्या घडीला झपाट्याने घटत चाललेली दिसत आहे. यावर आपण गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. नाहीतर आपल्या चिऊ काऊतल्या गोष्टीप्रमाणे आपली लाडकी चिऊताई फक्त गोष्टी नावारूपासच राहील. परंतु आता शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. माणूस जसा विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागलाय तशी त्याने जंगले नष्ट केली. मोठी मोठी झाडे तोडून सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती मोबाईलचे टॉवर बांधले. त्यामुळे पशु पक्ष्यांच्या घरट्यांवर अतिक्रमण झाले. चिमणी हा लहान आकाराचा चपळ आणि मानव वस्तीत राहणारा पक्षी भारतात आणि जगभरात चिमणीच्या अनेक प्रजाती आढळतात. हाऊस स्पॅरो घरची चिमणी ही चिमणी सर्वाधिक परिचित शहरात आणि गावात आढळते. मुख्यतः नराच्या डोक्यावर करड्या गळ्याखाली काळा ठिपका, मादी अधिक फिकट तपकिरी रंगाची असते. प्रामुख्याने घरांच्या कडांमध्ये छपराखाली घरटे बांधतात. ट्री स्पॅरो झाडावरची चिमणी ही चिमणी डोक्यावर तपकिरी रंगाची आणि गालावर काळा गोल टिपका अशी ही तिची वैशिष्ट्ये. ही झाडांमध्ये बागांमध्ये अधिक आढळते. स्पॅनिश स्पॅरो ही चिमणी आकाराने थोडी मोठी असते. नराच्या अंगावर गडद टिपके असतात. मुख्यतः ही चिमणी युरोप, उत्तर आफ्रिका तर काही आशियाई भागात आढळते. या चिमणीला मोठ्या थव्यांमध्ये राहण्याची सवय असते. सिंध स्पॅरो ही चिमणी भारतातील काही भागात विशेषतः युरोप, उत्तर आफ्रिका आणि काही आशियाई भागात आढळते. या चिमणीला मोठ्या थव्यांमध्ये राहण्याची सवय असते. चिमणीच्या शरीराचा आकार आणि बाह्य रचना जर पाहिली तर चिमणी आकाराने लहान असते. तिची लांबी साधारणपणे 16 सेंटीमीटर किंवा 6.3 इंच असते. तिचं वजन 24 ते 39.5 ग्रॅम इतकी कमी असते. शरीर सुटसुटीत गोलसर आणि उडण्यासाठी अनुकूल असते. डोके गोल असून त्यावर लहान आणि तीक्ष्ण डोळे असतात, ज्यामुळे तिची नजर तीक्ष्ण असते. चोच लहान मजबूत शंकूच्या आकाराची असते. ती बी बियाणे कीटक खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. पाय बारीक, आखूड आणि नखे तीक्ष्ण असतात. यामुळे ती जमिनीवर उड्या मारून चालू शकते आणि झाडाच्या फांद्यावर घट्ट पकड घेऊ शकते. पंख लहान आणि टोकदार असतात. तिला वेगाने उडण्यास आणि दिशा बदलण्यास मदत करतात. शेपूट मात्र मध्यम आकाराची असते. हवेत समतोल राखण्यासाठी ती वापरली जाते. चिमण्यांची संख्या कमी होण्याची श्रोतेहो अनेक कारणे आहेत. त्यामध्ये औद्योगिकरणामुळे वातावरणात झालेला बदल आणि वाढते प्रदूषण, शहरीकरण आणि लोकांचे बदलते राहणीमान, फ्लॅट सिमेंटची घरं, त्यामुळे चिमण्या आपली घरे बनवू शकत नाहीत.
आधीच्या काळात कौलारू घरं आणि त्यासमोर असणाऱ्या विहिरी यामुळे चिमण्यांना आपलं घर बनवणं अतिशय सोपं होतं. बदलत्या बांधकाम पद्धतीमुळं पक्ष्यांच्या निवासावर देखील परिणाम होत आहे. कमी होत चाललेली जंगले, शेतात अतिरिक्त होणारी हानिकारक रासायनिक खते, कीटकनाशकांचा वारेमाप वापर असले धान्य खाऊन चिमण्या मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण वाढलंय. विणीच्या हंगामात प्रजनन काळात चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास, वाहन आणि गर्दीचा गोंगाट यामुळेही देखील चिमण्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणथळीच्या जागा नष्ट झाल्याने पूर्वीचे अनेक पक्षी आता दिसत नाहीयेत. जंगलतोडीमुळे चिमण्यांचे घरटे नष्ट होते. म्हणून यंदा स्पॅरो गिव्ह देम अ ट्वीट चान्स ही थीम घेऊन जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येत आहे. म्हणजे चिमणीच्या चिवचिवाटाला पुन्हा संधी देऊया. चिमण्यांच्या संरक्षणाबाबत जागरूकता करून त्यांना संरक्षित करण्यास प्रोत्साहन देणं हा या यंदाच्या थीमचा उद्देश आहे. जागतिक चिमणी दिन हा चिमणी आणि इतर पक्ष्यांच्या प्रजातीचं भविष्य वाचवण्यासाठी अभावी होण्याचा एक अतिशय स्तुतीपर उपक्रम आहे. यामुळं चिमण्यांच्या प्रजाती नामशेष होण्यावर आळा बसेल. सर्वांनी संघटित होऊन उपाययोजना करणं आवश्यक आहे. चिमण्यांच्या या संवर्धनासाठी उपाय लक्षात घेता कृत्रिम घरटी आणि आधुनिक सिमेंटच्या घरात चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी जागा मिळत नाही. त्यासाठी लाकडी किंवा पुट्ट्यांची कृत्रिम घरटी बाल्कनी, खिडकी किंवा झाडावर लावावी. पाण्याची सोय, उन्हाळ्यात पक्षी तहानलेले असतात. गच्चीवर, बाल्कनीत किंवा झाडावर मातीच्या भांड्यात रोज स्वच्छ पाणी ठेवावे. अन्नाची व्यवस्था यासाठी बाजरी, तांदूळ, ज्वारी किंवा मिश्र धान्याचे कण दररोज सकाळी किंवा संध्याकाळी निश्चित जागी ठेवावेत. रासायनिक फवारणी टाळा. शेती किंवा बागेमध्ये कीटकनाशकांचा अतिवापर टाळावा, कारण कीटक हे चिमण्यांचं नैसर्गिक अन्न आहे आणि रसायनामुळे त्याचा मृत्यू होतोय. वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धन देखील जपलं पाहिजे. बाभळी, जांभूळ यासारखी झाडे चिमण्यांना निवासासाठी आवडतात. त्यामुळं आपल्या परिसरात हिरवळ वाढवणं गरजेचं आहे. जागरूकता. जागतिक चिमणी दिन 20 मार्च निमित्त किंवा इतर वेळी चिमण्यांच्या घटत्या संख्येबद्दल लहान मुलांमध्ये किंवा लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. या सोप्या उपायांमुळे आपण चिमण्यांची संख्या वाढविण्यास आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यास मदत करू शकतो. चिमण्यांचं महत्त्व. चिमण्या कीटक खातात, त्यामुळे शेतीला फायदा होतो. पर्यावरणातील संतुलन राखतात. जैवविविधतेचे प्रतीक मानले जातात. आपल्याजवळ राहणारा एक मैत्रीपूर्ण हा पक्षी आहे. या चिमण्यांच्या आणि इतर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आणि संगोपनासाठी दिल्लीत राहणारे पर्यावरणवादी राकेश खत्रे यांनी आपल्या भारताला सुमारे 2,50,000हून अधिक घरटी बांधलेली आहेत. हा उपक्रम 1 दशकाहून अधिक काळ करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळं त्यांना लोक नेस्टमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखतात. त्याचबरोबर एडविन जोसेफ यांना बेंगळुरूचा स्पॅरो मॅन म्हणून ओळखले जाते, कारण त्यांनी आपल्या घराचे लहान पक्ष्यांसाठी पक्षी अभयारण्य बनवलेलं आहे. या जागतिक चिमणी दिनानिमित्त आपण देखील अशाच पक्ष्यांच्या संरक्षणासाठी सहकार्य करूया. पक्षी संवर्धनाबाबत जागरूकता पसरूया. त्यांचा चिवचिवाट, किलबिलाट पुन्हा ऐकू येण्यासाठी या उपक्रमात सहभागी होऊया. धन्यवाद.